घोषणाबाजी, प्रश्नोत्तर, आरोप प्रत्यारोप, खडाजंगी जेव्हा सुरू होते तेव्हा खऱ्या अर्थानं अधिवेशन सुरू झालं असं समजावं। आणि आजही आपल्या विधिमंडळांच्या दोन्ही सभागृहामध्ये हेच दिसलं। त्याचंच विश्लेषण आजच्या भागामध्ये आपण करणार आहोत। नमस्कार, मी पूर्वी भावे झिरो आवर मध्ये आपलं स्वागत करते। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात काल झाली खरी, पण आज खऱ्या अर्थाने कामकाज सुरू झालं। अपेक्षेप्रमाणेच विरोधकांनी पायऱ्यांवरती आंदोलन केलं, त्यात मंत्री नरहरी झिरवाळांवरनं घोषणाबाजी केली। येणाऱ्या प्रत्येक मंत्र्यागणिक घोषणांचा जोर तर वाढत होता, पण आंदोलन करणाऱ्या महाविकास आघाडीमध्ये एक अख्खा पक्षच मिसिंग होता। तुम्ही म्हणाल की कोणता पक्ष? आंदोलनाची दृश्य जर तुम्ही पाहिली तर राजकारण फॉलो करणाऱ्या कोणालाही लगेच कळेल की महाविकास आघाडीच्या आजच्या आंदोलनामध्ये ठाकरेंची शिवसेना मिसिंग होती। आता हे झालं विधिमंडळाच्या आवारातलं। आता आपण आत विधिमंडळामध्ये डोकावूया। आपल्या झिरो आवरची टॅगलाईन आहे चर्चा जनहिताची, कारण आपण आपल्या झिरो आवरमध्ये जनहिताच्या मुद्द्यांवरती चर्चा करतो, अनेक प्रश्नांना वाचा फोडतो। खरं तर अशीच चर्चा विधिमंडळाच्या अधिवेशनातही अपेक्षित असते, पण अनेकदा अधिवेशनामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून बाकी सगळं होतं। हो, पण आज मात्र असं झालं नाही। नेहमीप्रमाणे थोडी खडाजंगी झाली, पण आज अधिवेशनामध्ये अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिली। विरोधकांनीच नाही तर सत्ताधारी आमदारांनीही लोकोपयोगी प्रश्न उपस्थित केले आणि त्यावर अपेक्षित उत्तरही मिळाली। ते सगळे प्रश्न आणि त्यावरची उत्तरही आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। पण सुरुवात आजच्या प्रश्नाने, आणि हा प्रश्न मात्र आहे महाविकास आघाडीत सुरू असलेल्या संघर्षावरती। हा प्रश्न पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला। आजचा आमचा पहिला प्रश्न आहे, कधी पवारांच्या तर कधी ठाकरेंच्या नेत्यांची महाविकास आघाडीच्या बैठकांना दांडी। याचा अर्थ काय आहे? महाविकास आघाडी फुटली, वैयक्तिक कारणामुळे हे होत असावं, किंवा काहीतरी नवं राजकीय गणित जन्माला येतंय? आपल्याला जो पर्याय योग्य वाटतो त्याच्यावरती जरूर व्होट करा। तर महाविकास आघाडीमध्ये नक्की कसा काय संघर्ष सुरू आहे याचं विश्लेषण आणि चर्चा आपण करणार आहोत। पण जरा आधी आज विधिमंडळामध्ये घडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगते। महायुती सरकारचं मंत्रिमंडळ होतं 42 मंत्र्यांचं, त्यात 6 राज्यमंत्री होते। माणिकराव कोकाटे आणि धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातनं बाजूला केल्यानंतर आकडा होतो 40। यातही 10 कॅबिनेट मंत्री सोडले तर प्रत्येकाकडे 2 किंवा 2 पेक्षा जास्त खात्यांचा भार आहे। त्यामुळेच त्यांच्या मदतीला राज्यमंत्रीही आहेत। जसं आपल्या मुख्यमंत्र्यांकडे गृह, ऊर्जा, सामान्य प्रशासन, माहिती आणि जनसंपर्क, विधी आणि न्याय अशा खात्यांचा भार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम अशी खाती आहेत। आता हे सगळं मी का सांगतेय तर आज अधिवेशनामध्ये सगळ्यात महत्त्वाची असतात ती मंत्र्यांनी दिलेली उत्तरं। पण त्यामध्ये एका नेत्याकडे 4-4 विभाग असतील तर त्यांना एकाच वेळी 2 सभागृहांमध्ये वेगवेगळ्या प्रश्नांवरती उत्तर देणं कसं शक्य होईल? म्हणूनच गेल्या काही वर्षांमध्ये एक प्रकार विधिमंडळात सुरू झाला, ज्यानुसार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे असलेल्या खात्यांचा भार अधिवेशन काळापुरता इतर मंत्र्यांकडे दिला जातो। म्हणजेच काय तर ते मंत्री त्यांना देण्यात आलेल्या खात्याच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतील आणि त्यावर त्या सभागृहात उपस्थित झालेल्या प्रश्नांचीही उत्तरं देतील। आजही आपल्या विधानसभेमध्ये जनहिताची चर्चा होण्याआधी हेच घडलं। मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या काही खात्यांचा भार सहकारी कॅबिनेट मंत्र्यांकडे देण्याचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे ठेवला। तो अध्यक्षांनी मंजूरही केला। पण ज्या क्षणी हा प्रस्ताव मंजूर झाला तेव्हा विधानसभेत काय घडलं ते पहा। स्वतः विधिमंडळाच्या आवारात असताना त्यांच्याशी संबंधित खात्याचं कामकाज सभागृहामध्ये अधिवेशन कालावधीमध्ये दुसऱ्या मंत्र्याला चालवायला देणं हे अत्यंत चुकीचं आहे, 100% चुकीचं आहे। कारण फक्त आणि फक्त अधिवेशन कालावधीमध्ये तो मंत्री ब्रीफिंग घेऊ शकतो, यापेक्षा त्या मंत्र्याला नित्यनेमानं त्या खात्याचं काम करण्याचा कुठलाही अधिकार नाही। त्यामुळं कामगारांनी, आपल्या कर्मचाऱ्यांनी लिहून दिलेलं उत्तर ठोक ताळ्यामध्ये उत्तर देण्याच्या पलीकडे तो मंत्री काही करू शकत नाही। आणि म्हणून
बोला बोला. फक्त आणि फक्त कुठल्याही खात्याच्या संबंधातलं कुठल्याही मंत्र्यांच्या संबंधातलं उत्तर फक्त सभागृहाचे नेते माननीय मुख्यमंत्री महोदय देऊ शकतात. सभागृहामध्ये काही पेच प्रसंग निर्माण झाला तर एखादे सिनियर मंत्री उभे राहून त्या ठिकाणी हस्तक्षेप करू शकतात, पण सरसकट कामकाज एखाद्या मंत्र्याला चालवायला देणं तुमच्या अधिकारामध्ये, मुख्यमंत्र्यांच्या अधिकारात तुम्ही मध्ये घेतला, पण ही प्रथा पाडू नका अशी माझी कळकळीची विनंती आहे. हा काय नवीन पायंडा नाहीये. 2019 पासून 2022 पर्यंत सातत्याने अशी पत्र आणि त्या पत्राला मंजुरी पीठासीन अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. नंबर 1, या संदर्भात कुठचाही नवीन पायंडा या सभागृहात आपण पाडत नाही आहोत. तर भास्कर जाधवांनी एकदम विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेत जाऊन केलेला हा आरोप अध्यक्षांनी थेट संविधानाचाच दाखला देत खोडून काढला आणि कामकाज पुढे नेलं. आता विधानसभेमध्ये हा मुद्दा संपलेला होता, पण ठाकरेंच्याच आमदारांनी हाच मुद्दा पुन्हा एकदा विधान परिषदेतही उचलून धरला आणि यावेळी त्यांच्या वतीने बॅटिंग केली अनिल परबांनी. परंतु हे काय चाललंय? राज्यमंत्र्यांना उत्तर द्यायला देत नाही. राज्यमंत्री सभागृहात असताना दुसऱ्या खात्याचा मंत्री तिसऱ्या खात्याचं उत्तर देतोय आणि नंतर आश्वासन दिल्याच्या नंतर, हा विषय तर मी काढणारच आहे, आश्वासन दिल्याच्या नंतर या आश्वासनांची पूर्तता नाही. आश्वासन समित्यांच्या बैठकीत तो मंत्री उत्तर देऊ शकत नाही, कारण तो मंत्रीच नसतो जागेवरती ज्याने आश्वासन दिलं असेल. या टेक्निकॅलिटीचा काहीतरी आम्हाला फडशा तुम्ही पाडावा, याच्या बाबतीमध्ये आपण निर्देश द्यावे की राज्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं, अन्यथा जो दुसरा मंत्री देईल उत्तर त्या मंत्र्याने त्या उत्तराची जबाबदारी घेतली पाहिजे. नाहीतर नाईलाज असतो त्याच्यावरती हक्कभंग आणला, तो म्हणतो मी त्या खात्याचा मंत्रीच नाही आहे, मी फक्त विधानसभेच्या कामकाजापुरता मंत्री आहे. याच्या बाबतीत आम्हाला आपण मार्गदर्शन करावं. तुम्ही सर्क्युलर आहे तुमच्याकडे, पण त्या सर्क्युलरला आपलं हे जे लाल पुस्तक आहे या लाल पुस्तकाची जोड द्या आणि आम्हाला सांगा की या लाल पुस्तकात कुठे लिहिलंय आणि निर्णय राखून ठेवायचा. तुम्ही हवे तर आम्हाला उद्या सांगा. नाही, नियमत नाही, मी वाचूनच आलोय आज पूर्ण अभ्यास करून आलोय त्याचा. चालेल, बस आपण बसू ना, आपण राखून ठेवताय ना नियम. आता हेच अनिल परब महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये संसदीय कामकाज मंत्री होते. त्यामुळे नियमांवरती बोट ठेवत त्यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. हा गोंधळ सुरू होता तेवढ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधान परिषदेत पोहोचले आणि मग त्यांनी अख्खं प्रकरण शांत केलं. आमच्या मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब दखल घेऊन कारवाई झाली, आमचं म्हणणंच येणार नाही त्याच्यामध्ये. सभापती महोदय, ताबडतोब दखल घेतली म्हणून मी आलोय आणि म्हणून आता त्यांचा जो काही बॅकलॉग राहिलेला आहे, मी आता शंभूराज देसाईंना सांगितलंय की जे तुमचे प्रश्न जिथे जे उत्तरं दिलेली आहेत किंवा बैठका घ्यायची आहेत या सर्व द्या आणि एका महिन्यामध्ये त्याची सगळी आपण पूर्तता करू. मी स्वतः वैयक्तिक लक्ष घालतो. आता पुन्हा विषय आणि एकच आहे याच्यामध्ये ओ शशिकांतजी, गैरसमज कोणाचा नसावा, कारण शेवटी या सभागृहामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये अधिवेशनामध्येच प्रश्नाला उत्तरं मिळतात, न्याय मिळतो. त्यामुळे आणि सभापती सदस्यांची गैरसोय होऊ नये, त्यांच्या प्रश्नाला न्याय मिळावा म्हणून ही तात्पुरती व्यवस्था केलेली आहे. त्यामधून जे काही राहून गेलेलं आहे ते सगळं आपण एका महिन्याच्या आतमध्ये ते हे करू. संबंधित मंत्र्यालाही मी सांगतो, तुमचेही काही त्यात जे प्रलंबित विषय आहेत ते फ्रेश एकदा देऊन टाका, म्हणजे त्याचा आपण मार्ग काढून टाकू, काही प्रॉब्लेम नाही. तर थोडक्यात काय की दोन्ही सभागृहामध्ये मंत्र्यांकडे सोपवण्यात येणाऱ्या तात्पुरत्या जबाबदाऱ्यांवरनं किमान 20-20 मिनिटं चर्चा झाली आणि त्यातून काहीही हासिल झालं नाही. पण त्यानंतर दिवसाभरामध्ये झालेल्या चर्चेतच अनेक महत्त्वाचे विषय मार्गी लागले, हेही तितकंच खरंय. हे प्रश्नही आपण सविस्तर बघणार आहोत, पण त्याआधी आजचा महत्त्वाचा राजकीय विषय आधी पाहूया. गेल्या 3 दिवसांमध्ये महाविकास आघाडीमध्ये घडलेल्या हालचाली पुन्हा एकदा सांगतो. परवा म्हणजेच रविवारी अधिवेशनांच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीची एक बैठक झाली, त्यानंतर एक पत्रकार परिषद झाली. जवळपास 2 तासांपेक्षा जास्त काळ हे सगळे नेते एकत्र होते, पण इथे फक्त ठाकरेंचे आणि काँग्रेसचेच नेते होते. शरद पवारांच्या पक्षाचे नेते तिथे का पोहोचले नाहीत हे पटवून देता देता तिथल्या नेत्यांची कशी दमछाक झाली होती हे काल आपण पाहिलंच होतं. त्यानंतर
आज अधिवेशनाची सुरुवात झाली. पायऱ्यांवरती विरोधकांनी आंदोलन सुरू केलं. मंत्री नरहरी झिरवाळांच्या राजीनाम्याची मागणी करत महाविकास आघाडीचे नेते घोषणा देत होते. पण जशी परवा शरद पवारांच्या आमदारांनी महाविकास आघाडीच्या बैठकीला दांडी मारली होती, तशीच आज ठाकरेंच्या आमदारांनी आंदोलनाला दांडी मारली. त्यावर आपण ठाकरेंचे आमदार सुनील प्रभू यांच्याशी संवादही थोड्या वेळात साधणार आहोत. पण त्याआधी राज्यसभेच्या एका जागेवरनं महाविकास आघाडीमध्ये वाढतच चाललेल्या तणावाची गोष्टही मी तुम्हाला सांगते. मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या ज्या 7 जागा रिकाम्या होणार आहेत, त्यापैकी फक्त 1 जागा महाविकास आघाडीला मिळणार आहे. आणि त्याच एका जागेवरनं गेल्या एका आठवड्यापासून काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेचे दावे प्रतिदावे सुरू आहेत. राऊतांनी तर आधीच शरद पवारांसाठी फुल बॅटिंग केली होती. पण आदित्य ठाकरेंनी पक्षाचीच भूमिका म्हणून जरा वेगळी लाईन घेतली आणि राऊतांचाही सूर बदलला. त्यातच काँग्रेसनंही या जागेवरती दावा ठोकलाय. त्यामुळे महाविकास आघाडीतली धुसफूस आता उघड व्हायला लागली आहे. शिवाय त्यात आज आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा राज्यसभेवरनं दावा ठोकला. पक्षाची भूमिका ठामपणे मी तुम्हाला परत एकदा सांगतो, जी पहिल्या दिवसापासून मी मांडत आहे ती हे आहे की आमचे दोन्ही खासदार, मग संजय राऊतजी असतील किंवा प्रियंका चतुर्वेदीजी असतील, ह्या दोन्ही खासदारांकडून आपण राज्यसभेत जो लढा आपण पाहतोय, मग तो संविधानासाठी असेल, तो देशाच्या अदानीकरणाच्या विरोधात असेल, धारावी विकण्याच्या विरोधात असेल, मुंबई आणि महाराष्ट्र जो अन्याय होतो त्याच्या विरोधात असेल, तो लढा ठामपणे आम्ही तिथे देत असतो. आणि म्हणून आमचा आग्रह आहे की आमचे दोन्ही राज्यसभाच्या सीट ह्या महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्यावर दावा आमचा आहे. हा दावा एका बाजूला लॉजिकल आणि प्रॅक्टिकलच्या बाजूने बोलतोय, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संख्याबळ जर पाहिलं आणि MVचं जे काही संख्याबळाचं प्रिन्सिपल जर पाहिलं तर तो आम्हाला मिळालं पाहिजे. कारण 2020मध्ये आम्ही 1 सीट NCPला दिली होती तशी. तर 2020 साली आम्ही ॲडजस्टमेंट केली होती याची आठवण करून देत आदित्य ठाकरेंनी आज विधान केलेलं आहे आणि जागा आपल्याच पक्षाकडे राहणार असा दावाही टोकलाय. मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की राऊतांनी पवारांच्या खासदारकीवरनं गेल्या आठवड्यामध्ये जोरदार बॅटिंग केली होती. आता मात्र त्यांचा सूरच बदललाय. आज तर त्यांनी 2 वाक्यामध्ये विषयच संपवला. सर, राज्यसभेचं नेमकं काय सिच्युएशन आहे? कारण पवारसाहेब राज्यसभेवरती यावेळी असं तुम्ही वारंवार बोलून दाखवलेलं आहे. पण आदित्य ठाकरेंनी क्लेम केला आहे. याच्यावरती पुरेशी चर्चा होऊन गेलेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल होती तेव्हा तुम्हाला सत्य कळेल काय. सर, राज्यसभेचं नेमकं काय सिच्युएशन आहे? कारण पवारसाहेब राज्यसभेवरती यावेळी असं तुम्ही वारंवार बोलून दाखवलेलं आहे. पण आदित्य ठाकरेंनी क्लेम केला आहे. याच्यावरती पुरेशी चर्चा होऊन गेलेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल होती तेव्हा तुम्हाला सत्य कळेल काय. आदित्य ठाकरेंनी 1 पाऊल पुढे येत राज्यसभेवरनं दाखवलेली आक्रमकता, राऊतांनी पुढे केलेल्या नावाऐवजी आपल्याच पक्षातील खासदारांचं पुढं केलेलं नाव, त्यांची भूमिका हीच पक्षाची भूमिका आहे ठामपणे सांगत राहणं, या सगळ्यातनं एक वेगळा सवाल भाजपने उपस्थित केलाय. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे असा सुप्त संघर्ष तर सुरू झाला नाहीये ना, अशा खोचक शंका भाजपने आज व्यक्त केल्या. असो, ठाकरेंच्या 2 नेत्यांना ऐकल्यावरती आता महाविकास आघाडीतील दोन्ही मित्रपक्षांचं ऐकूया. राज्यसभेच्या एका जागेवरनं त्यांना काय वाटतंय. ज्या माहितीप्रमाणे प्रकृती चांगली असल्यामुळे पवारसाहेब आता परत पूर्ववत कामाला सुरुवात करतील. परंतु राज्यसभेच्या बाबतीमध्ये जे सांगितलं गेलेलं आहे, अजूनही आमचे महाविकास आघाडीचे आम्ही सगळे नेते एकत्रित बसलेलो नाही, चर्चा झालेली नाही. परंतु येत्या 2-4 दिवसामध्ये, कारण 26 ते 6 मार्चपर्यंत हा प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे, फॉर्म भरायची सुरू होणार आहे. अजून महाविकास आघाडी म्हणून बैठक झालेली नाही. कदाचित या आठवड्यात महाविकास आघाडीची बैठक होईल. प्रदेशाध्यक्षांनी काल सुतोवाच केलेला आहे की आम्हाला 1 जागा त्यातली या ठिकाणी मिळणं अपेक्षित आहे, अशा पद्धतीचा सुतोवाच प्रदेशाध्यक्षांनी आमच्या केलेला आहे. त्यामुळे आता तिन्ही पक्ष एकत्र बसतील. कदाचित आज या संदर्भातल्या काही चर्चा करून या येणाऱ्या आठवड्यामध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र बसू आणि समन्वयानं या दोन्ही जागा आम्ही या ठिकाणी लढवू किंवा त्या पद्धतीनं आमचा समन्वय असेल, हे मी सांगू इच्छितो. नहीं, संख्या बल तो किसी के पास नहीं है. अलायंस में ही सबका एकमेक को साथ मिलेगा तभी होगा. संख्या बल ना उनके पास है ना हमारे पास है. हम सब मिलकर रहेंगे तो हमारा कैंडिडेट चुन के आएगा. तर वडेट्टीवारांनी आदित्य ठाकरेंना असा टोला इथे आणला, पण याच वडेट्टीवारांनी चंद्रपूर महापालिकेतील प्रकरणावरनं मात्र ठाकरेंची पाठराखण केली.
चंद्रपुरातले ठाकरेंच्या 6 नगरसेवकांनी आज जवळपास 900 किलोमीटरचा प्रवास करत मातोश्री बंगला गाठला. जवळपास अर्धा तास उद्धव ठाकरेंची त्यांनी चर्चाही केली. तुम्हाला आठवत असेल की विरोधात बसावं लागलं तरी चालेल, पण भाजपला मदत होईल अशी भूमिका घ्यायची नाही असे आदेश चंद्रपूरच्या नगरसेवकांना देण्यात आलेले होते. मात्र त्या आदेशांचं पालन न करता चंद्रपुरातील ठाकरेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला. त्यामुळे चंद्रपूर महापालिकेमध्ये काँग्रेसला सत्तेपासून दूर राहावं लागलं. पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या नगरसेवकांवरती कारवाई करण्याचं धाडस उद्धव ठाकरेंनी दाखवलेलं नाही, पण जाब विचारण्याचे सोपस्कार पार पडण्यासाठी त्यांना मुंबईला मात्र बोलवण्यात आलं. तेही चंद्रपुरात भाजपची सत्ता स्थापन झाल्याच्या 15 दिवसानंतर. अर्थात हा सगळा झाला फ्लॅशबॅक. आता आज काय झालं तर तेही ऐका. आजच्या बैठकीमध्ये नगरसेवकांनी चंद्रपूरच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकरांबद्दल तक्रारीचा पाढाच वाचला. आघाडीचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या पदाधिकाऱ्यांचा धानोरकरांनी कसा अपमान केला हेही नगरसेवकांनी ठाकरेंना सांगितलं. त्यावर ठाकरेंनी नेमकी काय भूमिका घेतली हे सध्या तरी कळलं नाहीये. पण जेव्हा हे नगरसेवक मातोश्रीतून बाहेर पडले तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती तेव्हा. सर नेमकं काय झालं आतमध्ये? नो कॉमेंट्स. पण उद्धव ठाकरेंची भेट तरी झाली का? उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलेलो होतो. अच्छा, पण जी सत्ता जी स्थापन झाली होती चंद्रपूरमध्ये त्या संदर्भात तुम्ही तुमची काही कारणं दिली काय? नेमकं कशासाठी सत्ता स्थापन करावी लागली असं काही? उद्धव ठाकरे शेवट काय त्या संदर्भात काही एकतरी वाक्य काही म्हणाले आपल्याला? काही कारवाई करणार असं काय म्हणाले की त्यांना हे ॲक्सेप्ट आहे? सन्माननीय उद्धव साहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेलेलो होतो, बस एवढंच बोलायचं आहे. आणि विजय वडेट्टीवारांनीही ठाकरेंच्या नगरसेवकांच्या सुरात सूर मिळवला. बोट दाखवले ते प्रतिभा धानोरकरांकडे. की मी सुद्धा त्यांच्याबरोबर आघाडीसाठी आग्रही होतो, पण खासदारांनी त्याला थोडासा विरोध केलेला होता. 50 आम्ही लढवून 14 जागांवर तडजोड केली असती मित्रपक्षाशी, तर त्यामध्ये किमान 50 जागा हा महाविकास आघाडीच्या तिकडे निवडून आल्या असत्या. पण दुर्दैवानं याला स्थानिक खासदारांची म्हणणं होतं की यांच्याबरोबर अलायन्स करून आघाडी करून काही उपयोग नाही आणि फायदा होणार नाही. हे 100% तडजोड झाली असती तर 100% खासदार आपला असता. असो, आता महाविकास आघाडीच्या अनुषंगाने आज जो प्रश्न आम्ही तुम्हाला विचारलेला आहे त्याच्यावरती प्रतिक्रिया आज काय आल्या ते आपण पाहूयात मीडिया सेंटरला. नवं राजकीय गणित नसून अंतर्गत मतभेद आणि स्वार्थी राजकारणाचं चित्र आहे. मयूर बाकलीवाल यांची एक्सवरनं प्रतिक्रिया आहे. महाविकास आघाडीमध्ये सध्या जे दावे प्रतिदावे चाललेत राज्यसभेच्या एका जागेवरनं, या संदर्भातल्या प्रतिक्रिया आपण बघतोय. या संदर्भातलाच आमचा पहिला प्रश्न आहे. पुढची प्रतिक्रिया आपण बघूयात एक्सवरनं आशिष मनवरे यांची. आता सर्वच राजकीय पक्ष आपापलं भविष्य आणि हिताच्या अनुषंगानं वैयक्तिक धोरणं ठरवत आहेत. युट्यूबवरनं अमित जाधव म्हणतायत, निदान 2029च्या निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडी सोबत आहे, ती फुटणार नाही. विरोधक एक है तो सेफ है असं त्यांचं म्हणणं आहे. सोपान सपकाळ यांची युट्यूबवरची प्रतिक्रिया आपण बघतोय. महाविकास आघाडी ही फेविकॉल का मजबूत जोड है, टूटेगा नहीं. फेसबुकवरून प्रकाश ससाणे म्हणतायत, महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेवरनं एकमत नाही, तसंच महानगरपालिकांचे निकाल कारणीभूत. प्रकाश ससाणे. आणि या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू. आपण त्यांच्याशी संवाद साधूया. सुनीलजी, आपलं स्वागत आहे गेस्ट सेंटरमध्ये. पहिला प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये कधी राष्ट्रवादी नसते, आज आंदोलनामध्ये तुम्ही दिसला नाहीत, नेमकं सध्या सुरू काय महाविकास आघाडीत, हा सगळ्यांना प्रश्न पडलाय. असं आहे की समन्वय नाही, हा एक पत्रकारांनी तयार केलेला संभ्रम आहे. पहिल्या बैठकीत देखील त्या ठिकाणी विजय वडेट्टीवार होते, भास्कर जाधव होते, आदित्य ठाकरे साहेब होते, आमचे कोल्हापूरचे सतेज बंटी पाटील होते आणि अमीन पटेल होते. आणि हा जो निरोप होता त्या निरोपावरती जयंत पाटील साहेब जे राष्ट्रवादीचे आमचे नेते आहेत त्यांनी सांगितलं मी
नाही आहे. शशिकांत शिंदे गावाकडे होते, त्यामुळे या कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाड येतील, पण त्यांना पूर्वनियोजित त्यांचा कार्यक्रम ठाण्यात असल्यामुळे त्यांना यायला उशीर झाला आणि तोपर्यंत प्रेस संपली. प्रेसला संपल्यानंतर येऊन कोणताच फायदा नव्हता आणि म्हणून त्यांनी तसं कळवलं. याचा अर्थ ते आमच्याबरोबर महाविकास आघाडीमध्ये होते, फक्त पत्रकारांचा मुद्दा मिळाला आणि त्यानंतर अनिल परब साहेबांशी स्वतः 2 वेळा सुप्रियाताई सुळे यांनी फोनवरती बोलणं केलं. त्यामुळे असं काही नाही आहे. आणि आजचं देखील आंदोलन जे होतं त्या आंदोलनामध्ये आमची लोकं थोडं उशिरा आली. याचं कारण असं आहे की आम्ही पण होतो, आज अधिवेशनाचा पहिला दिवस होता, त्यामुळे येताना तुम्हाला माहिती आहे की उपनगरातून इकडे येत असताना किंवा मुंबई शहराकडनं येताना काही ट्रॅफिक आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे थोडंसं उशीर होतो. पण आम्ही महाविकास आघाडी म्हणून जी लढाई या सरकारच्या विरोधात लढायची आहे, मग ती भ्रष्टाचाराच्या विरोधात असेल, या सरकारने महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने ज्या योजना घेतल्या नसतील आणि या राज्याचं नुकसान जिकडे होईल त्या सगळ्या गोष्टीमध्ये महाविकास आघाडीचे आमदार म्हणून आम्ही एकत्र लढाई लढतोय. सुनील प्रभूंना आणखीन एक प्रश्न आम्ही काही वेळापूर्वी विचारला होता की मंत्र्यांकडे अधिवेशनापुरता कार्यभार दिला तर काय हरकत आहे, या संदर्भातली त्यांची मागणी काय पाहूयात. सातत्याने प्रत्येक अधिवेशनामध्ये हा कारभार दुसऱ्या मंत्र्यांकडे देणं हे कितपत योग्य आहे. तो मंत्री जर गैरहजर असेल त्या अधिवेशन काळापुरता तर देणं योग्य आहे. त्या 2-3 दिवसाकरता माननीय मंत्री महोदय आजारी असतील आणि तो कारभार त्यांनी दिला तर ते योग्य आहे. परंतु ज्या सोयीचा फायदा नियमानुसार सतत सातत्याने प्रत्येक अधिवेशनामध्ये प्रत्येक मंत्र्याकडे देऊन स्वतःवरचा भार टाळणं ही एक प्रथा आणि परंपरा या विधानसभेमध्ये येईल आणि म्हणूनच आम्ही यासाठी ऑब्जेक्शन घेतलं. आता एकंदरीतच उद्याही याच मुद्द्यावरनं तुम्ही आंदोलन करणार आहात का, यावर सुनील प्रभूंनी काय उत्तर दिलं पाहूयात. असं आहे, ही विधानसभा नियमाने चालते, प्रथा आणि परंपरेनुसार चालते. त्यामुळे आज कोणी मंत्री जरी असला तरी पण त्याने नियमानुसार या कामकाजामध्ये भाग घ्यावा. जे नियम आहेत त्या नियमाचा फायदा घेऊन त्याला बगल देऊन जर अशा पद्धतीचं कामकाजात झालं तर ते या राज्यासाठी योग्य नाही. आणि म्हणून जे सत्य आहे, जे नियमानुसार आहे, ज्या प्रथा आहेत, ज्या परंपरा आहे, हे दाखवणं विरोधी पक्षाचं काम आहे आणि म्हणून ते ऑब्जेक्शन आम्ही घेतलं. यानंतर अर्थातच होता अतिशय महत्त्वाचा आणि मेखेचा प्रश्न की राज्यसभेसाठी शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे. तिथेही महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही असं बोललं जात आहे. यावर त्यांची प्रतिक्रिया पाहूया. नाही, ह्या सगळ्या हवेतून येणाऱ्या बातम्या आहेत. वास्तवता जेव्हा कधी बैठक होईल 3 पक्षाची, तारीख जवळ येईल, त्यानंतर विधान परिषद येईल किंवा राज्यसभा येईल, तेव्हा जो निर्णय होईल तो अंतिम निर्णय असणार. तर महाविकास आघाडी आणि राज्यसभेची एक जागा या मुद्द्यांवरनं सगळ्या संबंधितांचं म्हणणं तर आपण पाहिलं, पण या अनुषंगाने आता महाराष्ट्राचा कौल काय ते सुद्धा जाणून घेऊयात. जाऊयात पोल सेंटरला आणि पहिला प्रश्न याबद्दल जो विचारलेला आहे त्याचं उत्तर महाराष्ट्राने नक्की काय दिलंय. एकूण 12,000 मतं आलेली आहेत. या अशा पद्धतीने सातत्याने कोणी ना कोणीतरी दांडी मारत असतं महाविकास आघाडीच्या बैठकांना. याचा अर्थ काय, महाविकास आघाडी फुटली असं 40% लोक म्हणतायत, 5% लोक म्हणतायत व्यक्तिगत कारणं, पण 55% सर्वात जास्त कौल मिळालेला आहे नव राजकीय गणित जन्माला येते असं लोकांना वाटतंय. आणि महाविकास आघाडीमध्ये जे काही सुरू आहे ते अवघा महाराष्ट्राचं मत या संदर्भातलं पाहिल्यानंतर आता आमचं संपादकीय आपण जाणून घेऊयात. धन्यवाद. पूर्वी आपण हे मान्य करत आलोय की प्रत्येक राजकीय पक्षाला स्वतःला वाढवण्याचा, स्वतःला सत्तेत आणण्याचा, सत्तेत ठेवण्याचा अधिकार आहे. त्यासाठी राज्यांचे विधिमंडळ असो किंवा देशाची संसद, जास्तीत जास्त प्रतिनिधी आपले असावे हे वाटणे साहजिक आहे. 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मात्र महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांची जी दशा झाली त्यानंतर आधी इतकेही प्रतिनिधी राज्यसभेत पाठवणे आता शक्य नाही. राज्यसभेत राज्याच्या 7 जागा रिकाम्या होत असताना महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाला 1 जागा मिळणं तर सोडा, अख्ख्या महाविकास आघाडीला मिळून फक्त 1 जागा आहे. अजित पवार गेल्यावर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर जोर दिला तो शरद पवार पक्षाच्या मंडळींनी. त्याचा परिणाम हा झालेला दिसतोय की महाविकास आघाडीतील इतर 2 पक्षांना म्हणजे
काँग्रेस आणि उद्धव सेनेला इन्सिक्युरिटी होते. शरद पवार विलिनीकरणानंतर सत्तेच्या बाजूनी गेले असते असं त्यांना वाटतंय. त्यामुळे एकमेव जागेवर शरद पवारांना पाठवणं सध्या तरी फारसं पचनी पडत नसावं. इच्छा असेल तर या बाबी चर्चेनं धसाला लावता येतात. पण या सगळ्याच्या पलीकडचा एक प्रश्न आहे, तो म्हणजे खरंच महाविकास आघाडी उरली आहे का? उरली असेल तरच ही सगळी समीकरणं येतात. पण महापालिका आणि झेडपी निवडणुकांनी तसेच नंतर सत्ता स्थापन करतानाच्या घडामोडींनी सध्या महाविकास आघाडी नव्हे तर फक्त आपापला पक्ष जगवणे हीच आणि एवढीच प्राथमिकता असल्याचं दाखवून दिलंय. पूर्वी धन्यवाद सरिता. गेल्या 2-3 दिवसांपासून राज्यामध्ये आणि विशेषतः मराठवाडा आणि विदर्भामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं राज्याला झोडपलाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसटलाय. पिकं फळांची माती झाली आहे. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या भावना ऐकूयात. 7 एकर, त्याच्यात 1 एकर गहू आहे. गव्हाचं कालच्या वाऱ्यापासून नुकसान झाले. 2 दिवस झालं वातावरण ढगाळ आहे. हवा सुटल्यामुळे गहू 50% उद्ध्वस्त झालेला आहे. काय मागणी आहे तुम्हाला सरकार? मागणी म्हणजे काय, आमची काय ती भरपाई बरोबर करून नुकसान भरपाई द्यावं. गारपीट अशी झाली की हरभरा आणि ज्वारी आणि आंबा आणि कांदा आणि गहू फार नुकसानीचा बारे आहे. आता अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी आणि हरभरा ह्या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर आमच्या आंब्याला लागलेला मोहर आणि छोटे छोटे लागलेले आंबे पूर्ण नुकसान झालेले आहेत. गहू काढण्याला आलेला आहे, ज्वारी काढण्याला आलेली आहे, आंब्याला मोहर छोटे छोटे आंबे लागलेले, प्रचंड नुकसान झालेलं आहे. आता सध्याच्या घडीला बघायला तर शेतकऱ्याचा गहू आणि ज्वारी नगदी काढायला आलेले आहे आणि हरभरा तर पूर्ण काढलेलं रानामध्ये पार त्या वाऱ्यानं हिती हिचकून गेलेलं आहे सगळं. वारा आणि पाऊस सोबतच आला, त्याच्यामुळं ज्वारीचं, हरभऱ्याचं आणि गव्हाचं आणि त्याचबरोबर आंब्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे. ह्याच्यावर प्रशासनानं आमचा काहीतरी, शेतकऱ्याचा गारपीट बी झालेली आहे, तर प्रशासनानं ह्याच्यावर आमच्यावर काहीतरी विचार करावा अशी आमची विनंती आहे प्रशासनाला. या होत्या हवालदिल शेतकऱ्यांच्या भावना. आजच्या आपल्या दुसऱ्या सेगमेंटमध्ये आपण अवकाळी पाऊस, शेतकरी आणि सरकारच्या भूमिकेबद्दल बोलणार आहोतच, पण त्याचबरोबर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस, नुकसानीचे पंचनामे, शेतकऱ्यांना मदत, कंत्राटी देयकं, अंमली पदार्थ, डिजिटल अटक, मराठी शाळा आणि शिक्षक अशा तुमच्या आमच्याशी निगडीत असलेल्या मुद्द्यांवरती जोरदार चर्चा झाली. विरोधकच नाही तर महायुतीच्या नेत्यांनीही सरकारला घेरलं. या सगळ्या बाबींवरती आपण नजर टाकणार आहोत, पण त्यापूर्वी पाहूयात या विषयाशी संबंधित आम्ही विचारलेला दुसरा प्रश्न. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. आमचा दुसरा प्रश्न आहे, राज्यात अवकाळीनं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांबाबत सरकार संवेदनशील आहे असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. जरूर आपलं मत व्यक्त करा. राज्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून असलेला अवकाळी पाऊस आपण पाहतोय. त्याचे पडसाद मुंबईमध्ये सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले. विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मिळून जवळपास 12 नेत्यांनी अवकाळी पावसावरती आज चर्चा केली. ज्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली त्या मतदारसंघातल्या आमदारांनी आपल्या जिल्ह्याची परिस्थिती सभागृहासमोर मांडली आणि मदतीची सरकारकडे मागणी केली. या चर्चेची सुरुवात केली काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी. मराठवाडा आणि विदर्भातल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी दिली आणि वडेट्टीवारांनी तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई सरकारनं जाहीर करावी अशी मागणीही केली. त्यानंतर महायुतीतले नेते धनंजय मुंडे यांनीही मागणी लावून धरली. या चर्चेची गंभीरता लक्षात घेऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चेला उत्तर दिलं. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेशही देण्यात येतील असं बावनकुळेंनी सांगितलंय. एकीकडे दोन्ही सभागृहामध्ये आज अवकाळी पावसाचा मुद्दा गाजत होता, तिथेच दुसरीकडे
भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनीही लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारलाच घेरलं. धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसच्या प्रश्नावरनं मुनगंटीवारांनी सरकारला घरचा आहेर दिला. सोयाबीन आणि दूध उत्पादकांच्या प्रश्नांवरूनही मुनगंटीवारांनी सरकारला प्रश्न विचारले. बघूयात. शासनाला विचारू इच्छितो की दुधाच्या दराचा शास्त्रशुद्ध अभ्यास करत त्यासाठी लागणारा खर्च विचारात घेत अशी एखादी समिती की ज्या समितीला दर 3 वर्षांनी या संदर्भातला अहवाल आणि या अहवालावर आधारित निर्णय घेण्याच्या दृष्टीने दूध उत्पादक शेतकरी जगला पाहिजे, जनावरं जगली पाहिजे. कसाईखान्यात जनावरं जाणं हे यापेक्षा मोठं पाप कोणतंही असू शकत नाही. अध्यक्ष महोदय, आम्ही पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास समिती स्थापन करून मान्य सुधीर भाऊंनी जो विषय मांडलेला नक्कीच त्याच्यामध्ये निर्णय घ्यायचा प्रयत्न करू, एवढंच या ठिकाणी सांगतो. दरम्यान आज विधान परिषदेमध्ये शिक्षण क्षेत्राशी निगडित विषयावरती प्रश्नोत्तराच्या काळामध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. यात राज्यातील विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदं, शिक्षकांना देण्यात येणारे BLOचं काम यावरती शिक्षक आमदार विक्रम काळे, अनिल परब, शशिकांत शिंदे, ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मंत्र्यांना सवाल केले. पण सगळ्यात धक्कादायक बाब लेखी उत्तरातनं समोर आली आहे आणि ती म्हणजे गेल्या 2 वर्षात राज्यातल्या 255 मराठी शाळा बंद पडल्या आहेत. कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या या शाळा कमी पटामुळे बंद पडल्याची माहिती आहे. हा आकडा पाहता मराठी शाळेबाबत पालकही उदासीन होत चाललेत हे दिसून येत आहे. पण सोबतच मराठी शाळांसाठी सरकारकडनं काही उपाययोजना सुरू आहेत की नाही असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. या संदर्भात कोकणचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि ठाकरे सेनेचे आमदार यांनी काय म्हटलंय ते आपण ऐकूया. विद्यार्थी किती असले 20चा निकष आहे, पण त्यापेक्षा जरी कमी असले तरी सुद्धा त्या ठिकाणी एक शिक्षक मंजूर होणार आहे. आणि 9वी 10वीच्या वर्गामध्ये 20 विद्यार्थी प्रत्येक वर्गात, 9वीला 20, 10वीला 20 असे 40 विद्यार्थी जर नसतील तर शिक्षक हा शून्य झाला होता. त्यामुळे तो वर्ग धोक्यामध्ये आला होता, वर्ग बंद पडण्याच्या मनस्थितीमध्ये होता. त्या ठिकाणी निकष बदलून 10चा निकष आज करण्यात आलेला आहे. त्यामुळे कोकण विभागातल्या दुर्गम आणि डोंगराळ भागातल्या ज्या शाळा आहेत त्या संपूर्ण वाचतील. कोणताही शिक्षक अतिरिक्त होणार नाही. विद्यार्थ्यांचे शिक्षण हे सुरळीत चालू राहणार आहे. बघा, शाळेत पाठवण्यासाठी हे सरकार कोणावर उत्सुक आहे असं तरी वाटत नाही आहे. जसं काय चाललं तसाच कारभार चालू आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की शाळा आणि शाळेंमध्ये काय आपण नेमकं सिलेबस आपण हे करत आहोत मुलांसाठी किंवा मुलींसाठी. चांगले बाथरूम आहेत का, चांगले क्लासरूम आहेत का. मध्यंतरीच्या काळात मला आठवतं एक तरुण मुलगा महाराष्ट्रातच स्कूटरवरून फिरत होता पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि ZPच्या शाळा दाखवत होता. आपले सर्व लोकांनी लाईक केलं, खूप लोकांनी कमेंट केले की सरकारने लक्ष द्यावं, सरकारने लक्ष द्यावं. पुढे सरकारकडून काही नाही. कधी कधी आपल्याला अचानक एक फोन येतो आणि असं सांगितलं जातं की तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. पण डिजिटल अरेस्ट सारखा कोणताही प्रकार सत्यात नाही, हा केवळ खोटेपणा आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्र्यांनी जर अशा प्रकारची फसवणूक झाली तर कुठे संपर्क साधावा या संदर्भातली सविस्तर माहिती दिली. झालं असं की आमदार अभिजित पाटील यांनी आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचं सांगितलं. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनीही ऑनलाईन फसवणुकीसह डिजिटल अरेस्टचा मुद्दा उपस्थित केला आणि या प्रश्नाला राज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिलं. पण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी विशेषाधिकार वापरत स्पष्ट आणि माहितीपूर्ण उत्तर दिलंय. आता तुम्हाला माहीत पडलंय की डिजिटल अरेस्ट सारखा काही प्रकार घडत असेल तर 1930 या क्रमांकावरती आपण संपर्क साधायचा आहे. मुंबई और अलियानगर जैसे शहरों में मध्यवर्ती और गरीब तबके के लोग इस साइबर अपराधी के निशाने पर आ गए हैं. लोग अपने जीवन की भर कमाई उन लुटेरों के हाथ में सौंप रहे हैं डर की वजह से, क्योंकि कानून का डर उनको है. अध्यक्ष महोदय, इसे रोकने के लिए क्या सरकार राज्य में बढ़ते हुए साइबर अपराधों को देखते हुए एक विशेष टास्क फोर्स, स्पेशल टास्क फोर्स का गठित करेगी? अबू आझमी जी, इसमें जो सीनियर सिटीजन है उनको टार्गेट किया जा रहा है. याच्यामध्ये जे वयोवृद्ध आहेत त्यांना टार्गेट केलं जातं आहे. आणि म्हणून मुंबईमध्ये विशेषतः आपण सिनियर सिटीजनचा आपला जो डेटा आहे त्या डेटाच्या आधारे या प्रत्येक सिनियर सिटीजनपर्यंत पोहोचून
प्रत्यक्षामध्ये आपले पोलीस अधिकारी त्यांची भेट घेत आहेत आणि डिजिटल अरेस्ट कशा पद्धतीने चालतं याची माहिती आपण त्यांना देतोय. स्कूल असतील, कॉलेजेस असतील किंवा सार्वजनिक ठिकाणं असतील, ह्या ठिकाणी आपण तिथे सेमिनार्स आपण भरवतोय. या माध्यमातून या सभागृहातल्या सदस्यांना आणि राज्यातल्या सगळ्या नागरिकांना सांगतो, डिजिटल अरेस्ट असा कुठला प्रकारच नाही आहे. कायद्यामध्ये कोणालाही डिजिटली अरेस्ट करता येत नाही. त्यामुळे आपल्याला जर कोणी डिजिटल अरेस्टचा फोन केला किंवा व्हिडिओ कॉल केला तर पहिल्या क्षणी समजून घ्या की हा फ्रॉड आहे. कधीही विश्वास ठेवू नका. 100% हा फ्रॉड आहे. डिजिटल अरेस्ट हा केवळ खोटेपणा आहे, निव्वळ खोटेपणा आहे. कोणालाही डिजिटल अरेस्टची माहिती फोन कॉल व्हिडिओ कॉल काही आला तर थेट 1930 तक्रार करावी. त्यामुळे आणखीन इतर कोणकोणत्या मुद्द्यावरती चर्चा झाली हे सुद्धा आपण बघणार आहोत. पण तत्पूर्वी आज अवकाळीच्या अनुषंगाने आम्ही जो प्रश्न विचारला होता त्याच्यावरती तुमच्या प्रतिक्रिया काय आल्या त्या आपण पाहणार आहोत मीडिया सेंटरला. एक्सवर्ण तोंडाप्पा यांची प्रतिक्रिया आहे, शेतकऱ्यांच्या अपेक्षा केवळ तात्पुरत्या आर्थिक मदतीपुरत्या मर्यादित नाहीयेत, कायमस्वरूपी उपाययोजना केल्या पाहिजेत अशी त्यांची प्रतिक्रिया आहे. पुढची प्रतिक्रिया बघूया. एक्सवर्ण श्याम ठाणेदार म्हणतायत, निसर्गाने मारलं आणि राजाने सोडलं अशी अवस्था बळीराजाची झाली आहे. फेसबुकवरनं कुरुदेव सावंत म्हणतायत, सरकार शेतकऱ्यांच्या बाबत अजिबात संवेदनशील नाही आहे. आपण विचारलेल्या प्रश्नावरती थेट उत्तर दिलंय खरं तर त्यांनी. फेसबुकवरनं मयूर बाकलीवाल यांची प्रतिक्रिया आहे, सरकारनं तातडीने सर्वेक्षण सुरू केलंय, लवकरच मदत जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. युट्यूबवरनं पुढची प्रतिक्रिया बघूया. सुभाष सानप यांची, आतापर्यंत सरकार मदत देत आलंय, त्यामुळे अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार नक्की मदत करेल अशी आशा त्यांना वाटतेय. आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने महाराष्ट्राचा कौल सुद्धा आपण पाहूयात. जाऊयात पोल सेंटरला. राज्यात अवकाळीनं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांबद्दल सरकार संवेदनशील आहे असं वाटतं का? 60% लोकांचं मत आहे नाही, सरकार पुरेशी संवेदना दाखवत नाहीये. आणि 40% लोक म्हणतायत की होय, सरकार संवेदनशील आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.